वेलकम फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. त्याचं नाव आहे लक्स फिजिक्स. तर बघा मित्रांनो, खूप सारे चॅनल्स आहेत की जिथे फिजिक्स हे शिकवलं जातं. 11-12 साठी फिजिक्स शिकवलं जातं, पण आपण घेऊन आलेलो आहे ह्या चॅनलवरती फिजिक्स 11-12चं फिजिक्स, तेही मराठी भाषेत. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ऑलरेडी 2 लेक्चर झालेले आहेत आणि तुम्ही ते लेक्चर आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आजचं आपलं 3रं लेक्चर जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं लेक्चर आहे. त्यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारले जातात. तर आता आपण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो शिकणार आहोत, जो की आहे पहिल्या युनिट मधला, जो की आहे डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. तर डायमेन्शनल ॲनालिसिस म्हटलं की मुलांना खूप जास्त भीती असते. का? कारण त्यांना ते डायमेन्शनल ॲनालिसिस जमत नाही. सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे त्याच्या मागचं लॉजिक एक आहे की त्यांना समजत नाही. ठीक आहे. तर डायमेन्शन्स म्हणजे काय ऑलरेडी आपण शिकलेलो आहे. एक तर फिजिकल क्वांटिटीज असतात, तर 2 प्रकारच्या आहेत. एक आहे तुमची फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरी आहे तुमची डिराइव्ड क्वांटिटी. ठीक आहे. तर ह्या ज्या फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटी आहेत, यांचं जे आपण शिकतो की जसं की व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटी तुमची डिस्टन्स आणि टाइमवरती डिपेंडंट आहे. ठीक आहे. डिस्टन्स आणि टाइमवरती डिपेंडंट आहे. हे जे डिस्टन्स आणि टाइम आहे हे तुमच्या झाल्या फंडामेंटल क्वांटिटीज. पण ह्या ज्या डायमेन्शन आहेत यांचं ॲनालिसिस कसं करायचं? तर ॲक्च्युली डायमेन्शन्स आहे की फिजिकल क्वांटिटी ज्या असतात त्यांचे पॉवर फॉर्ममध्ये, जसं की आता बघा डिस्टन्स आहे. डिस्टन्सला आपण जर एल म्हणालो आणि टाइमला जर टीच म्हणालो, ठीक आहे, कॅपिटल टी. तर बघा आता सपोज हे जे डिस्टन्स आहे हे स्क्वेअर नाहीये, तर याच्यावरती इथं आपण पॉवर काय लिहिणार आहे? 1. आणि टाइम टी जर घेतला तर त्याच्यात पण टीची पॉवर 1च आहे, म्हणून आपण इथे पण काय घेतलं? पॉवर 1. तर हे जे पॉवरचा जो खेळ आहे, हा पॉवरचा खेळ आपण डायमेन्शनल ॲनालिसिस मध्ये खेळत असतो. सगळ्यात सोपं म्हणजे. तर बघा त्याची एक सिंपल डेफिनेशन आहे. फिजिकल क्वांटिटीज आर द पॉवर टू विच द कन्सर्न फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज्ड. ही जी पॉवर आहे फंडामेंटल क्वांटिटीची पॉवर, फंडामेंटल युनिट, फंडामेंटल क्वांटिटी और युनिट power raised in order, that is in the form of, like, this is the definition. Let me tell you one. तर बघा आपण एक एक्झाम्पल पण घेऊया. तर सपोज आता व्हेलॉसिटीचं एक्झाम्पल घेऊ. तर बघा व्हेलॉसिटी जर घेतली तर व्हेलॉसिटी काय आपली? डिस्टन्स और डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. तर आता इथे बघा डिस्टन्स जे आहे ते आपण जे मोजतो, सगळ्यात महत्वाची एक गोष्ट राहिली की आपण जे पण फंडामेंटल युनिट्स लिहिणार आहोत त्या फंडामेंटल युनिट्सला आपण एका स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिणार आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता बघा डिस्प्लेसमेंट जे आहे, तर डिस्प्लेसमेंट आपण लेंथ या फंडामेंटल क्वांटिटीने लिहितो आणि टाइम जे आहे ते टी या फंडामेंटल क्वांटिटीने लिहिणार आहे. ठीक आहे. आता बघा याची पॉवर काय येते? एलची 1, टीची 1. आता बघा एक महत्वाचं म्हणजे की ना, ज्या पण फिजिकल क्वांटिटी आहेत, फिजिकल और फंडामेंटल क्वांटिटी, त्यापैकी 3 क्वांटिटी लेंथ, मास अँड टाइम ह्या मोस्टली यूज केल्या जातात. त्यामुळे आपण कोणचंही फंडामेंटल क्वांटिटीचं डायमेन्शनल ॲनालिसिस करत असताना ह्या 3 क्वांटिटी लिहित असतो. ठीक आहे. आता हे एल, एम आणि टी हे लिहून घेऊया. ठीक आहे. जर याच्यामध्ये जर करंट अजून एखाद्या वेगळ्या क्वांटिटी जर ऍड होत असतील तर आपण त्याला काय करणार? तिथे ऍड करून घेणार आहे. ठीक आहे. तर बघा याच्यात एलचा जो पॉवर आहे तो काय इथे 1, तर तो इथे ऍज इट इज लिहून घेतला. इथे मास दिसतोय का तुम्हाला? नाही. मास नसल्यामुळे त्याची पॉवर काय नाही इथं? 0. ठीक आहे. आणि आता टाइम बघा, टाइम डिनॉमिनेटरला आहे, त्याला जर न्यूमरेटरला आणलं तर काय होणार आहे? ते
L⁻⁻⁴ आणि T⁻⁻⁻⁴. मग आता इथे पॉवर किती आली टीची? -1. मग ती पॉवर काय करणार आपण इथे लिहिणार. बघा बरं किती सोपं आहे. काय करायचंय फक्त फॉर्म्युला लिहिला, त्यानंतर त्याची फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवर काय आहेत त्या लिहून टाकल्या आणि शेवटी त्याला रिप्रेझेंट केलं. आपण याचं अजून एखादं दुसरं पण एक्झाम्पल घेऊ शकतो, तर घेऊया जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, जसं नावात डायमेन्शनल अनालिसिस लिहिलेलं आहे तसं तुम्हाला खूप अवघड जाते किंवा खूप असं अवघड वाटतं. हे असं अवघड वाटण्यासारखं असं काही नाहीये. तुम्ही ना फक्त काय करायचं, तुमचे जे फंडामेंटल क्वांटिटीज आहे आणि फॉर्म्युले, सगळ्यात महत्वाचं काय असतं फॉर्म्युल्यांवरूनच तुम्हाला हे समजतं. आता जसं की बघा, एक सगळ्यात सोपं घेऊया ऍक्सेलरेशनचा अजून एक ऍडअप मध्ये. ठीक आहे. ऍक्सेलरेशन जर घेतलं तर ऍक्सेलरेशन काय असतं? व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. ठीक आहे. आता ऑलरेडी आपण काय केलं होतं, व्हेलॉसिटीचं फाइंड आउट केलं होतं. तर काय करणार ते लिहून टाकू इथे. ठीक आहे. L1 m0 T⁻⁻⁻1. ठीक आहे. आणि अजून परत खाली याला T⁻1. आता बघा इथे हा T⁻1 आहे, तो जर वरती गेला तर काय होईल? -1 होणार. हा -1, ही जी -1 क्वांटिटी आहे आणि ही जी -1 क्वांटिटी आहे, काय होणार इथे? L1 m0 T⁻2. बघा किती सोपं आहे. आता तुम्ही याला तुम्हाला जर असं समजत नसेल की डायरेक्ट सपोज तुम्ही विसरले की व्हीचा फॉर्म्युला काय आहे, ठीक आहे, त्याला अजून थोडंसं सोप्या भाषेत घेऊ आपण. ठीक आहे. आता ऍक्सेलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी पर युनिट टाइम तर झालं, पण व्हेलॉसिटी काय तुमचं? डिस्टन्स पर युनिट टाइम. तर हे काय झालं तुमचं डिस्टन्स आणि हा काय झाला तुमचा टीचा स्क्वेअर झाला. आता डिस्टन्स कशात लिहिलं तुम्ही? एल मध्ये. टाइम कशात लिहिला तुम्ही? टी मध्ये. टीला पॉवर किती आहे? 2. एलला पॉवर, डिस्टन्सला पॉवर किती आहे? 1. परत लिहून काढूया. इतकं तर सोपं आहे. एलची पॉवर 1, एमची तर पॉवर 0 आहे, टीची -2. बघा बरं हे सारखं सारखं दिसतंय की नाही? सिंपल आहे. तुम्ही असं जा, ह्या प्रोसेसने जा किंवा ह्या प्रोसेसने जा, दोन्ही प्रोसेसेस काय झाल्या तुमच्या? सेम टू सेम. आता बघा अजून एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. मोमेंटम. मोमेंटम काय असतं माहिती आहे तुम्हाला? मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटम. ठीक आहे. आता मोमेंटमला आपण कशाने डिनोट करतो? पी ने. तर बघा मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू व्हेलॉसिटी. आता बघा एक तुमच्याकडे दोन गोष्टी आहेत. मास तुम्हाला माहिती आहे आणि व्हेलॉसिटी जी आहे, व्हेलॉसिटीचा आपण बघा इथेच काढलेला आहे, लास्ट पीपीटी मध्ये पण काढलेला आहे. ठीक आहे. तर बघा काय करणार, मासला एम लिहिणार, त्याची पॉवर 1, कॅपिटल एम लिहा इथे. ठीक आहे. त्यानंतर व्हेलॉसिटीचं ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे काय? L1 m0 T⁻⁻1. आता बघा इथे काय, आता हे काय सिंपल मल्टिप्लिकेटिव्ह फॉर्मॅट मध्ये आहे. तर मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवरची काय होते? ऍडिशन होते. सिंपल. चला करा सुरू. आता पहिली तर क्वांटिटी L, M आणि T. आता बघा इथे L आहे, इथं नाही, मग काय येईल? 0 + 1. त्यानंतर बघा इथे काय? M ची पॉवर 1 प्लस याची पॉवर 0. त्यानंतर तिसरं टी आहे का ह्या साईडला? इथे नाही, मग टी ची पॉवर काय झाली? इथे 0 प्लस इथं काय पॉवर आहे? -1. चला रिझल्ट काढा. काय? ऍडिशन करा सिंपल पॉवरची. L⁻1 m⁻1 T⁻⁻1 झालं. इतकं तर सोपं आहे. ठीक आहे. आता बघा, आता हे तर तुम्ही शिकले की आता ह्या पॉवर कशा खेळायच्या, पॉवर मध्ये कसं खेळणार तुम्ही किंवा डायमेन्शनल अनालिसिस कसं फाइंड आउट करणार. ठीक आहे. पण याचा आता यूज कुठे करणार हे पण तितकंच महत्वाचं आहे. तर याच्यात बघा तुम्हाला ना यूज करण्यासाठी हे डायमेन्शनल अनालिसिस, त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत ज्या की आपण अनालाइज करू शकतो. तर चला पहिली गोष्ट शिकूया आपण, युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. डायमेन्शनल अनालिसिसचा यूज कुठे करणार? तर पहिला यूज काय?
टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. टू चेक करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन म्हणजे काय की ज्या फिजिकल इक्वेशन्स आहेत त्यांची करेक्टनेस किती आहे हे चेक करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करणार आहे. त्याच्यानंतर दुसरा यूज काय आहे, तर दुसरा यूज असा आहे टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन द रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. टू इस्टॅब्लिश relationship between related physical quantities. Related physical quantities. आणि तिसरं बघा, तिसरं काय, कन्वर्जन फॅक्टर. टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर between the units of same physical quantity in two different system of units. In two different सिस्टम ऑफ युनिट्स. आता बघा एक एक आपण शिकूया. आता पहिलं काय, पहिला यूज आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचा की चेक करायचं. काय करणार, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. तुमच्याकडे जे पण फिजिकल इक्वेशन दिलेलं आहे ते फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे का हे चेक करण्यासाठी तुम्हाला डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करायचा आहे. चला एक एक्झाम्पल घेऊया. आता एक्झाम्पल का घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला समजेल. आता बघा, करेक्टनेस म्हणजे काय की तुमच्याकडे एक क्वांटिटी आहे, ठीक आहे, एक क्वांटिटी आहे जी की तुमची एक्स साईडला आहे, दुसरी क्वांटिटी वाय साईडला आहे. दोन्हीकडे कोणताही कितीही क्वांटिटी असू शकता, हा नंबर ऑफ क्वांटिटीज झेड एल प्लस आणि उजव्या साईडला असतील एम प्लस एन व्हॉट एव्हर इट इज. इकडच्या काही क्वांटिटीज असू द्या आणि इकडच्या काहीही क्वांटिटीज असू द्या, ह्या दोन्हीही क्वांटिटीज एक्झॅक्टली इक्वल डायमेन्शनच्या पाहिजेत. RHS LHS इज इक्वल टू RHS. हे जर दोन्ही सेम असतील तरच आपण याला काय म्हणू शकतो, करेक्ट इक्वेशन म्हणू शकतो. ठीक आहे, तर हेच करेक्ट इक्वेशन चेक करण्यासाठी आपण काय करणार आहे, या डायमेन्शनल ॲनालिसिसचा आता यूज करणार. चला एक एक्झाम्पल बघूया सिंपल. तुम्हाला हे माहिती का, एक व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे, ठीक आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू u प्लस AT. आता हे काय, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. आता बघा या एक्झाम्पलचा वापर करून आपण बघूया की याची डायमेन्शन कशी बरोबर आहे. त्याच्यात तुमच्याकडे तीन क्वांटिटी आहे, दिस वन, V, U आणि AT. तर आपण काय करूया, एकाचं पहिल्यांदा सिंपल एकाचं डायमेन्शन काढून घेऊ आणि मग काय करणार आहे, आपण त्यांचं LHS आणि RHS चेक करूया. ठीक आहे, आता बघा पहिल्यांदा व्हेलॉसिटी, ही पण एक व्हेलॉसिटी, ही फायनल व्हेलॉसिटी असते, ही इनिशियल व्हेलॉसिटी असते. ठीक आहे, हे ऍक्सेलरेशन आणि हा जो आहे काय तुमचा टाइम आहे. ठीक आहे, आता याची ईच अँड एव्हरी टर्मची तुम्हाला काय करायचं, डायमेन्शनल ॲनालिसिस. आता व्हेलॉसिटीचं काय, L1 T⁻⁻1. आता मी काय करते, याच्यात m थोड्या वेळासाठी स्किप करते कारण आपल्याला सगळे पॅरामीटर कसे आहेत, एल आणि टीच्या फॉर्मॅटमध्ये थोडं कंपॅरिझन आहे, तर त्यामुळे आपण फक्त एल आणि टीच यूज करूया. ठीक आहे, आता दुसरी जी क्वांटिटी आहे ती पण काय तुमची व्हेलॉसिटी इनिशियल, त्याची पण युनिट डायमेन्शनल युनिट काय येतील, सेम टू सेम लिहून टाकले. त्यानंतर आता तिसरी क्वांटिटी आहे AT म्हणजे काय, आता एक ऍक्सेलरेशन आणि एक टाइम. ठीक आहे, ऍक्सेलरेशन काय असेल,
L1 टी रेस टू -2 आणि टी काय आहे तुमचा टी रेस टू 1. आता काय करूया इक्वेशन मध्ये ह्या तिघांच्या किमती टाकून देऊया. ठीक आहे, आता इथे बघू इक्वेशन मध्ये किमती टाकून देऊया. L1 टी रेस टू -1, L1 टी रेस टू -1 आणि इथे L1 टी रेस टू -1 इंटू टी रेस टू -1. तर बघा ही जी टर्म आहे ह्या टर्म मध्ये तुम्हाला काय दिसतंय L1 टी रेस टू -1. इथे पण तुम्हाला काय दिसतंय तेच, इथे पण काय दिसतंय तुम्हाला तेच. ठीक आहे, सॉरी इथे काय तुमचा टी रेस टू -2 आहे, तर हा काय असेल L1 टी रेस टू -1 आणि इथं प्लस आहे हा. ठीक आहे, तर इथं काय होईल हा L1 टी रेस टू -1. तर बघा ही एक क्वांटिटी, ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी, सगळ्या क्वांटिटीज काय तिथे सेम आहेत. मग आपण काय LHS इज इक्वल टू RHS असं म्हणू शकतो, कारण या तिघही क्वांटिटीज काय दिसत आहेत तुम्हाला सेम टू सेम दिसत आहेत. ठीक आहे, म्हणजे याचं जे युनिट आहे तेच युनिट याचं पण आहे आणि याचं पण आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता इथे की डायमेन्शनली हे तीनही क्वांटिटी किंवा हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन काय असेल तुमचं करेक्ट असेल फिजिकल इक्वेशन. ठीक आहे, तर हे तुमचं झालं एक पहिलं एक्झाम्पल यूज. ठीक आहे, त्यानंतर आता बघूया दुसरं एक्झाम्पल किंवा दुसरा जो यूज आहे तो काय तुमचा इस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन टू रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. आता बघा दोन ठिकाणचं रिलेशन बघायचंय. आता तुमची बहीण आणि भाऊ आहे, तर सपोज तुम्ही एक एक्झाम्पल घेतला की तुमच्या आत्याचा मुलगा तुमच्या मम्मीचा कोण लागेल, अशा टाईपचे जे रिलेशन असतात ते आपण रिअल लाईफ मध्ये खेळतो. ठीक आहे, तर बघा इथं काय आहे की दोन फिजिकल क्वांटिटीज आहे, त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन आहे. तर बघा आपण एक एक्झाम्पल घेऊया, सोपं एक्झाम्पल घेऊ जरा. पेंडुलम माहिती आहे सगळ्यांना, पेंडुलम कसा असतो, एका ठिकाणी त्याला ही स्ट्रिंग असते आणि मेटल बॉब असतो, याला काय म्हणतो आपण पेंडुलम. ठीक आहे, तर हा जो पेंडुलम आहे याचं हे एक एक्झाम्पल आहे, याच्यात फिजिकल क्वांटिटीचं रिलेशन बघणार आहे आपण. ठीक आहे, आता बघा पिरियड जो आहे फिजिकल क्वांटिटीज मध्ये, पिरियड जो आहे तो पिरियड त्याचं रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचंय. ठीक आहे, तर बघा आता टी जो आहे टीला आपण काय म्हणूया टी पिरियड ऑक्सिलेशन, पिरियड ऑफ ऑक्सिलेशन. त्यानंतर पेंडुलमची लेंथ आहे लेंथ ऑफ पेंडुलम. जी आहे तुमचा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर बघा मित्रांनो आता ह्या तीन फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि ह्या तीन फिजिकल क्वांटिटीजचं एकमेकांमधलं रिलेशन काय आहे हे आपल्याला आता फाइंड आउट करायचंय. आता सपोज हा जो टी आहे पिरियड त्याला समथिंग काहीतरी तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथला आहे आणि त्याला काय समथिंग काहीतरी पॉवर आहे. आता दुसरी जी टर्म आहे जी तिचं पण आपण सेम करूया, फक्त त्याची पॉवर जी आहे ती आपण डिफरंट कन्सिडर करूया. ठीक आहे, टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेस टू ए आहे आणि टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी रेस टू बी आहे. आता याचं टोटल रिलेशन काय होणार आहे मग इथे
टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल रेस टू ए आणि जी रेस टू बी. आता काय करूया, डायरेक्शनॅलिटी म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो आहे तो रिप्लेस करून टाकूया के ने. एल रेस टू ए जी रेस टू बी. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, याचे डायमेन्शनल अनालिसिस वरनं स्टडी करायचंय की डायमेन्शनल अनालिसिस मध्ये हे कसं वर्क करणार. ठीक आहे. तर बघा आता पिरियड आहे. पिरियड म्हणजे काय असतो, तुमचा टाइम असतो. ठीक आहे. पिरियड काय असतो तुमचा, टाइम, राईट. तर टाइम आहे, तर आपण काय करू, याचं डायमेन्शन लिहून काढूया टीचं. टीचं डायमेन्शन काय असेल, एल नॉट एम नॉट टी रेस टू 1. आता आपण काय करूया, इक्वेशन मध्ये लिहून टाकू डायरेक्ट. एल नॉट एम नॉट टी रेस टू 1. इक्वेशन काय आहे एकदा इथे लिहून घेऊया. टी इज इक्वल टू के एल रेस टू ए जी रेस टू बी. ठीक आहे. आता इज इक्वल टू, आता के काय फिजिकल क्वांटिटी नाहीये, तो कॉन्स्टंट आहे, त्यामुळे आपण त्याला काही युनिट देणार नाही. आता लेंथ काय, एल वरती डिपेंड आहे, पॉवर 1 आणि त्याची लिहून टाकूया ए. त्यानंतर जी, जी काय तुमचा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे ऍक्सेलरेशनच झालं. तर जे ऍक्सेलरेशनचं युनिट आहे तेच आपलं कशाचं असणार आहे, इथे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं. ठीक आहे. आता बघूया, आता आपण काय करूया, याचं थोडंसं स्टडी करूया. हे जे पॉवर ज्या आहेत या मल्टिप्लाय करून देऊ यामध्ये, के एल रेस टू ए, त्यानंतर मल्टिप्लाय एल रेस टू बी टी रेस टू -2b. ठीक आहे. आणि इकडचं हे LHS ॲज इट इज लिहूया. ठीक आहे. त्यानंतर बघा आता हा एल रेस टू, तिथं काय मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे पॉवरची काय होणार, इथं ऍडिशन एल रेस टू ए प्लस बी. आता इथं टी रेस टू तर 0 आहे, मग टी रेस टू काय 0 -2b. आता बघा इथे एल नॉट एम नॉट टी रेस टू 1. आता बघा LHS इज इक्वल टू RHS या फॉर्मॅटमध्ये जर गेलं तर काय करणार आपण, आता इथे तुम्हाला एल दिसतोय, इथे पण एल दिसतोय, एम इथे एम रेस टू 0 टाकून देऊया. एम रेस टू 0 0 आहे आणि टी रेस टू समथिंग आणि टी रेस टू ह्या व्हॅल्यू आहेत. काय करूया, एल एम टी ला कम्पेअर करूया. कम्पेअर एल एम अँड टी. तर बघा एल ला जर कम्पेअर केलं LHS आणि RHS ला, तर एल ची पॉवर काय येते 0. पॉवर फक्त पॉवर लिहा, एल नका लिहू, सॉरी. तर 0 इज इक्वल टू ए प्लस बी. हे काय झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. त्यानंतर दुसरं इक्वेशन 1 इज इक्वल टू 0 -2b, इक्वेशन नंबर 2. आता काय करूया, इक्वेशन नंबर 2 वरती आधी थोडासा अभ्यास करूया. तर काय 1 इज इक्वल टू -2b, तर बी ची व्हॅल्यू काय येणार इथं -1/2. त्यानंतर दिस इज फ्रॉम इक्वेशन नंबर 2. देन आता काय करूया, पुट इक्वेशन नंबर 2 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय आपलं, ए प्लस बी इज इक्वल टू 0. तर बी ची व्हॅल्यू काय आता -1/2, तर मग इज इक्वल टू 0. तर ए ची व्हॅल्यू काय येणार आहे 1/2. आता काय आपलं जे इक्वेशन आहे, इक्वेशन काय आपलं, हे इक्वेशन आहे आपलं. तर ए ची आणि बी ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली. ठीक आहे. तर काय करूया, आता ते इक्वेशन इथे लिहून काढूया. टी इज इक्वल टू के एल रेस टू ए जी रेस टू बी. ठीक आहे. तर आता बघा ए ची व्हॅल्यू काय आहे 1/2 टाकून दिली, एल रेस टू 1/2 आणि जी ची व्हॅल्यू काय आहे -1/2. ठीक आहे. आता बघा के दोन्ही पण काय स्क्वेअर रूट मध्ये, पण एक काय पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे काय जाणार तो डिनॉमिनेटरला. ठीक आहे. दिलं स्क्वेअर रूट मध्ये टाकून, एल पॉझिटिव्ह जी निगेटिव्ह आहे जी खाली गेला डिनॉमिनेटरला. तर हे काय झालं तुमचं, टी इज इक्वल टू के स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. हे काय झालं तुमचं ऍक्च्युअल रिलेशन.
आता एक्सपेरिमेंटली के ची जी व्हॅल्यू आहे ती काय 2 पाय, आपल्याला काढायची गरज नाही, गिवन दिलेलं आहे. तर काय करणार, टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. आता हे काय झालं तुमचं रिलेशन इन बिटवीन दिस टू फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे. तर आपण कसं फाइंड आउट केलं, पहिल्यांदा आपल्याला फक्त एवढं माहिती होतं की पिरियड हा लेंथ वरती आणि जी वरती डिपेंड आहे, पण त्याचे तो किती म्हणजे एलच्या किती पॉवर, एल डिनॉमिनेटरला आहे की न्यूमरेटरला आहे हे आपल्याला काहीच माहित नव्हतं. आपल्याला फक्त काय माहित होतं की टी जो आहे तो एल वरती आणि जी वरती डिपेंड आहे. तर मग आपण काय केलं, पहिल्यांदा त्याला काहीतरी पॉवर मध्ये मानून घेतलंय, त्यानंतर फिजिकल क्वांटिटीज मध्ये खेळलो आणि त्यानंतर आपल्याला फायनल रिझल्ट आलेला आहे की टी जो आहे तो स्क्वेअर रूट ऑफ एल डिवायडेड बाय जी, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ एल ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ जी. इतकं सोपं आहे, जास्त घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. आता चला आपण परत अजून एक शेवटची जी आपली सगळ्यात महत्वाची जी यूज आहे फिजिकल क्वांटिटीचा तो आपण शिकूया. तर काय माहिती का, आता तुम्हाला एक गोष्ट तर माहिती, तुम्हाला जर काही क्वांटिटीज, सपोज आता एक एक्झाम्पलच घेऊन टाकू आपण, दुकानात गेले, दुकानात सांगितलं की मला 1 किलो साखर पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही ज्यावेळेस 1 किलो साखर म्हणता ना, तर त्यावेळेस ती 1 किलो जी साखर आहे, 1 kg जी शुगर आहे, तिथे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही त्या याच्यामध्ये बघतात ना, किती तुम्हाला किती दिसतात, 1000 ग्रॅम. हे युनिट काय तुमचं 1 kgचं, तिथं तुम्हाला दिसतं काय आहे वजन काट्यावरती 1000 ग्रॅम. म्हणजे काय झालं, या 2 युनिट वेगळे वेगळे झाले ना. तर ठीक आहे, हे दोघं युनिट एकमेकांमध्ये कसे डिपेंडेंट आहेत तुम्हाला दिसतंच आहे. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. पण आता हे जे फिजिकल क्वांटिटीज आहे त्यांचं फॅक्टर कन्व्हर्जन हे आपल्याला डायमेन्शनल अनालिसिस मध्ये कसं यूज होतं हे आता आपण बघूया. त्यासाठी काय करूया, एक एक्झाम्पल आहे, त्या एक्झाम्पल मधून बघूया. ठीक आहे. जास्त पॅनिक व्हायची गरज नाहीये. ठीक आहे. आपण सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितरित्या शिकणार आहोत आणि एक्झाम मध्ये पण त्याचा यूज डेफिनेटली होणार. ठीक आहे. आता बघा, आपण एक डायमेन्शनल अनालिसिस साठी कन्व्हर्जन फॅक्टर साठी जूल टू अर्ग हे कसलं युनिट माहिती तुम्हाला, जूल टू अर्ग, एसआय युनिट ऑफ वर्क माहिती ना तुम्हाला, हे वर्कचं रिलेशन एसआय युनिट आणि सीजीएस, हे एसआय आहे आणि हे सीजीएस युनिट वर्कचं. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू ऍक्सिलरेशन. ठीक आहे. तर आता चला, फोर्स म्हणजे काय, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं हे जे आहे ना, याच्यासाठी तुम्हाला थोडस जास्त डोकं लावावं लागणार, थोडंसंच लावायचं, जास्त नाही लावायचं. ठीक आहे. उगाच तुम्हाला टेन्शन यायचं नाही तर जास्त लावायचं डोकं, असं काही नाहीये, थोडंसं डोकं लावूया आपण. ठीक आहे. तर बघा, वर्क जे आहे, वर्क, आता तुम्ही म्हणाल की मला याचं डायमेन्शनल अनालिसिस माहित नाही. ठीक आहे. फोर्स म्हणजे काय, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू ऍक्सेलरेशन, राईट. तर बघा, आता याचं डायमेन्शनल तुम्ही थोडासा अभ्यास करा. आपण जे लास्टच्या 2-3 पॉइंट मध्ये शिकलोय की फोर्स आणि ऍक्सेलरेशन दोघांचं डायमेन्शनल अनालिसिस कसं करायचं किंवा डायमेन्शन कसे फाइंड आउट करायचे. आणि जर नसेल जमत तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपण तो पण एक टॉपिक कव्हर करून टाकूया. ठीक आहे. तर मी आता डायरेक्ट घेते L2m1 t⁻². हे काय झालं, तुमचं वर्कचं डायमेन्शन झालं. ठीक आहे. आता बघा, एक जूल आहे आणि एक अर्ग आहे, दोघं पण काय वर्कचेच युनिट आहेत, पण एक एसआय मध्ये आणि एक सीजीएस मध्ये आहे. तर मी काय करते, जूल जे आहे त्याला मी L1² m1⁻1 t⁻². ठीक आहे. t⁻² आणि त्याची डिनॉमिनेटरला काय लिहिले ते 1. ठीक आहे. आता तसंच आपण काय करूया,
राईट साईडला लिहूया. आपण काय करणार, आपण त्यांना त्याच्यातलं रिलेशन फाइंड आउट करायचंय. तर काय करणार, त्याला एक्स मानून घेणार. ठीक आहे. त्याच्यानंतर L2 रेस टू 2, M2 रेस टू 1, T2 रेस टू -2. ठीक आहे. आता हे झालं दोघांमधलं रिलेशन. तर बघा एक्स L1 M1 T1 रेस टू -2 आणि L2 स्क्वेअर M2 स्क्वेअर T2 रेस टू -2. सॉरी, इथं 1 आहे, M2 रेस टू 1. आता बघा क्वांटिटी सेम आहेत. काय करणार, कॉमन लिहून टाकूयात. L1 बाय L2 रेस टू 2, त्यानंतर M1 बाय M2 रेस टू 1 अँड T1 बाय T2 रेस टू -2. हे लिहून टाकलं. आता बघा सफिक्स 1 काय इंडिकेट करतोय, SI युनिट, आणि सफिक्स 2 काय कन्सिडर करतोय आपण, CGS युनिट. ठीक आहे. तर आता काय करूया, CGS आणि याचं लिहून टाकूया. x इज इक्वल टू वरचं काय आहे, SI युनिट. आता मला एक सांगा, लेंथचं SI युनिट काय आहे? लेंथचं SI युनिट काय आहे, मीटर. आणि CGS युनिट काय आहे, सेंटीमीटर. आता याला पॉवर काय आहे तुमची, 2 लिहून टाकूया. ठीक आहे. त्यानंतर मासचं याचं युनिट काय आहे तुमचं, kg. आणि याचं युनिट काय आहे, M2. आणि CGSचं युनिट काय आहे तुमचं, ग्राम. त्याला पॉवर किती आहे, 1. त्यानंतर आता टाइम, दोघांचं काय सेम, सेकंद. इथं काय जास्त चेंजेस नाही. ठीक आहे. आता इज इक्वल टू, आता बघा 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतं तुमचा, 100. लिहून टाकू डायरेक्ट, 100 सेंटीमीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर, पॉवर ॲज इट इज. 1 kg इज इक्वल टू हाऊ मेनी ग्राम्स, ऑलरेडी एक्झाम्पल घेतलेले मी. काय असतं ते, 1000 ग्राम डिवायडेड बाय ग्राम. याची पॉवर किती आहे, 1. आता हे सेकंड बाय सेकंड रेस टू -2 ॲज इट इज. बघा आता ह्याच्यात सेंटीमीटर कॅन्सल झालं, ग्राम कॅन्सल, सेकंड कॅन्सल, 1. आणि हे 10 रेस टू म्हणजे 100 रेस टू 2 म्हणजे 10 रेस टू 4, राईट ना, 10 रेस टू 4. आणि इथं 1000 रेस टू 1 आहे, म्हणजे 10 रेस टू 3 ओनली, 10 रेस टू 3. आणि इथं 1 येणार. ठीक आहे. मग आता 10 रेस टू 4 into 10 raised to 3, power addition is there, then 10 raised to 7 this is. Okay, so x is nothing but our now joule. This is 1 joule is equal to 10 raised to 7 erg. This is now our final destination. म्हणजे बघा तुम्हाला जूल आणि अर्ग मध्ये काय रिलेशन आहे हे पण कशावरून तुम्हाला समजलेलं आहे, डायमेन्शनल अनालिसिस वरून. म्हणजे बघा किती सोपं आहे. डायमेन्शनल अनालिसिस जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही त्याच्यावरनं काय फाइंड आउट करू शकता, रिलेशन दोघांमध्ये, की SI युनिट आणि CGS युनिट मध्ये काय रिलेशन आहे. आता आपलं पहिलं जे निघालेलं आहे ते काय, जूल आणि अर्ग मध्ये काय रिलेशन आहे. असे खूप सारे आहेत क्वांटिटीज की ज्याचं आपण रिलेशनशिप फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. तर आज आपण इथे थांबणार आहोत आणि आपण नेक्स्ट जे लेक्चर आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण लिमिटेशन शिकणार आहोत. लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. डायमेन्शनल अनालिसिसचे लिमिटेशन काय आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मित्रांना पण शेअर करा. नॉलेज शेअर केल्याने वाढत असतं. तुम्ही पण शिका, हे पॉईंट तुम्ही शिकून घ्या, स्वतः सुद्धा व्हिडिओमधून बघून शिकून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण एक्सप्लेन करा. ग्रुप डिस्कशन करा जेणेकरून तुमचा अभ्यास अजून चांगल्या पद्धतीने होईल. आणि तुम्हाला जर काही स्ट्रॅटेजीज प्लॅनिंग वगैरे जर पाहिजे असेल तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण एक प्लॅनिंग चार्ट पण तयार करून देऊ शकतो. ठीक आहे. थँक्यू सो मच.
व्हिडिओ बघण्यासाठी.